आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ऑन द वे ते बोलणं पण होईल. बस एक काम सांगितलं होतं तुला, तेही वेळेत करता येत नाही ना. कधीच कुठलीच कामं वेळेत होत नाही तुझ्यानी. सिरियसनेस येणार कधी? करतो मॅडम. कधी एक व्यक्ती हॉस्टेलमध्ये घुसते आणि आपल्याला त्याचा पत्ताही लागत नाही. ती व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी मी सीसीटीव्ही फुटेज मागितलं होतं. या गोष्टीला 1.5 दिवस झाला, अजून मिळालेला नाहीये. हॉस्टेलची शिस्त आणि व्यवस्था ह्याच्यावरनं मुलींचा विश्वास उडत चाललाय आणि ते मी होऊ देणार नाही. मला सुद्धा बघायचं हॉस्टेलचे नियम कोण आणि कसे मोडतात ते. 1 तासात मला सीसीटीव्ही फुटेज पाहिजे, कळलं? द फॅब्रिक स्टुडिओ हे जे दुकान आहे, भारतातल्या प्रत्येक प्रांतातून येणारं उत्तम दर्जाचं एक्सपोर्ट क्वालिटीचं कापड, तेही रिझनेबल दरात इथं मिळेल तुला. स्वानंदी, कापडाच्या क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तडजोड करू नकोस, कारण नमिताला ते आवडणार नाही. आणि प्राइसची वगैरे अजिबात चिंता करू नकोस. आपल्या फॅक्टरीत जे रॉ मटेरियल येतं ते याच स्टोअर मधनं येतं. थँक्यू सुजित सर. स्वानंदी, हे काम अव्वल दर्जाचं व्हायला हवं. नक्कीच. आणि आता जरा माझं टेन्शन कमी झालं. म्हणजे तुम्ही आहात ना सोबत. तुम्ही आहात म्हणून मला हे दुकान तरी माहिती होईल. नाहीतर मी काय केलं असतं, कुठे कुठे फिरले असते. आणि मी घेतलेलं फॅब्रिक जर नमिता मॅडमला आवडलं नसतं तर मेहनतच वाया गेली असती. देवी आईची कृपा, तिनेच तुम्हाला माझ्या मदतीला पाठवला. तू नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित. सॉरी, पण पार्किंग फुल आहे, त्यामुळे ड्रायव्हरला गाडीतच थांबावं लागेल. ओ दादा, अहो ड्रायव्हर काय ड्रायव्हर? अहो आमचे मनी सर आहेत, ते ड्रायव्हर नाही आहेत. सॉरी, पण पार्किंग फुल आहे आणि आज आमच्याकडे व्हॅले पण नाहीये, त्यामुळे तुमच्यापैकी कोणाला तरी गाडीमध्ये थांबावंच लागेल. ठीक आहे दादा, थँक्यू. ठीक आहे, तुम्ही दोघं जा, मी थांबतो. थँक्स मणी. चला. तू ओकेस? मूर्ख, अशी बाईक चालवतात. ये. हे बघ, द फॅब्रिक स्टुडिओ. मॅडम येऊ का? ये. हे घ्या पेनड्राईव्ह. मॅडम, मला नेमकं माहित नाही की ह्यो प्रकार रात्री किती वाजता घडला ते. त्यासाठी आपल्याला रात्रीची समधी फुटेज बघावी लागणार. लय वेळ जाईल. अख्खा दिवस गेला तरी चालेल, पण मला कळलं पाहिजे ही व्यक्ती कोणती. ठीक आहे. मणी सर, खरंच थँक्यू. माझ्यामुळे तुम्ही उगाच दुकानाबाहेर ताटकळत बसलात ना. तुमची कामं पण राहिली असतील की. खरंच
मणी सर, थँक्यू. अरे बस आता काय ऑकवर्ड करताय मला. सुजित सर, तुम्हाला पण थँक्यू. हो, तुम्ही आलात म्हणून एक कापडाचं काम तरी उरकलं. सगळ्यात मोठं टेन्शन गेलं माझं. आता गेले की लगेच कामाला लागते. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वानंदी, जेसी, जेसी, हे सुजित सर. हॅलो. हॅलो. आणि हे मणी सर. हाय. हॅलो. अगं मी हेल्प करते ना तुला. दे इकडे. ते बॅग्स. म्हण्या, बरोबर बोलतोस तू. आमच्यात आधी चांगली मैत्री व्हायला पाहिजे, तरच ती माझं प्रेम स्वीकारू शकेल. आजसाठी थँक्स. निघूया. काय गंभीर मॅडम आज चक्क स्माइल करतायत. कोणाचा मेसेज आहे हा? सुजित सरांचा. सुजित सरांनी असा काय मेसेज केलाय की तू त्यांच्यात न वैतागता चक्क स्माइल करतेस? मी स्माइल यासाठी करतेय कारण या मेसेज मध्ये एक वेडाप्रेमी दिसत नसून एक काळजी करणारा आणि मदत करणारा समजूतदार मित्र दिसतोय. जेसी, मला खरंच खूप बरं वाटतंय आणि माझ्या डोक्यावरचं ओझही कमी झालंय. कारण सुजित सरांनी प्रेमाचा नाद सोडून मैत्री स्वीकारली. चल आपण चावी शोधूयात. हो ग, चल. येस. काय भाई, तू सांग आपण काय करूया. तुला माझ्याकडनं पार्टी. कुठे जाऊया? तुझ्या आवडीची जागा सांग, आपण रात्रभर धिंगाणा घालूया. पण तू आज जे बोलशील ते आपण करूया. अरे हो हो हो. काय झालंय? काय कुणाचा मेसेज आहे? काय झालंय? स्वानंदीचा मेसेज आलाय. भाई, पहिल्यांदा आडेवेडे न घेता तिने मला रिप्लाय केलाय. आणि हे सगळं झालं ना म्हण्या, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. हा जो काही मला सेकंड चान्स मिळतोय ना, तुझ्यामुळे. त्यामुळे तू भाई बोल फक्त, आपण कुठे पार्टी करूया, आपण रात्रभर धिंगाणा घालूया. बोल. सुजित, महत्वाचं हे नाहीये की तुला सेकंड चान्स मिळाला आहे. महत्वाचं हे की तू तिला कितपत समजून घेशील. सी, मी तुला मार्ग दाखवेल, पण त्यावर कसं चालायचं हे तुला ठरवावं लागणार आहे. सुजित, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, तुला आजवर जशा मुली मिळाल्या, स्वानंदी तशी नाहीये. तिचे काही स्वप्न आहे. कुटुंबाच्या गरजेसाठी तिला पैसे कमवायचे, थोडंफार का होईना करिअर कमवायचं. कितीही कष्ट पडले तरी स्वतःचं कुटुंब सावरायचं. आणि या सगळ्यात ती स्वतःचाही विचार करत नाही, तेव्हा ती तुझा करेल. सुजित, अशा मुलीला तुला साथ द्यायला जमेल? म्हण्या, मला कधी कधी इतकी भीती वाटते, कारण इतकं जड बोलतोस तू. पण मला इन शॉर्ट कळलंय, मी स्वानंदीला स्पेस द्यायची, तिच्या कामात आडवं यायचं नाही. बरोबर? बरोबर. हा. तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ दे. मग बघ, प्रेमाचं माहित नाही, पण तिच्यासाठी तू कदाचित जवळची व्यक्ती होऊ शकतोस. पडली असेल कुठेतरीच. शोधूयात. स्वानंदी, तू माझ्याशी खोटं बोलशील, मला फसवशील, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. विश्वासघात केलायस तू माझा. काय झालं मॅडम? काय केलं मी? मॅम, मॅडम, मॅम, मॅम, अहो काय केलं मी?
मॅम मॅम काय झालं, काय केलंय स्वानंदीने? बघा काय विचारतीये मी? हा सगळा काय प्रकार आहे? मी तुला विचारतेय. मॅडम बॉयफ्रेंड असेल तिचा, म्हणून तो तोंड लपवून खोलीत गेलाय. सुजित, इतकं संतापायला काय झालंय? काय हे? अरे कसं वागू तेच कळत नाहीये म्हण्या. किती पेशन्स ठेवा, किती प्रेमाने वागा, पण हिचा आपला कायम नन्नाचा पाडा. खरं तर तो माणूस माझा पाठलाग करत आला होता, पण त्याची विनाकारण शिक्षा तू भोगतेस. अँड आय एम रिअली सॉरी फॉर दिस. आय एम सॉरी. आणि मी तुझ्यासाठी एवढं तर करूच शकते ना. चल मदत कर मला. सांभाळू. हो हो. आधी आपण मुंडी नेऊयात आणि मग स्टँड नेऊयात. अगं सांभाळ सांभाळ, पकड. हो. सांभाळून. हो हो हो. ठेव इथेच. अगं इथे. हो ठेव. अगं स्वानंदी. स्वानंदी आता काय आणायचंय? आता स्टँड आणूयात. स्टँड? स्वानंदी तू विसरतेस का? तुला याच्यासाठी कनेक्शन पण लागणार आहे. हो ग, मी विसरलेच. त्यांना विचारू का, देतील का ते कनेक्शन? हा विचारून बघ. आलेच मी. हा. दादा, मला आजच्या दिवशी लाईटीचं कनेक्शन द्याल का? अहो मला अर्जंट काम आहे, मशीनवर कपडे शिवायचे आहेत. चालेल. थँक्यू. कनेक्शनची सोय झाली, आता आपण स्टँड घेऊन येऊया. चल. संचिता मॅम, संचिता मॅम. काय ये? संचिता मॅम, संचिता मॅम, संचिता मॅम. काय गं, भूतबीत बघितलंस की काय सकाळी सकाळी? नाही हो, तुमच्याकडे हेअर ऑइल आहे का? शिखा, तुला खरंच असं वाटतं का मी केसांना ऑइल वगैरे लावत असेल? काही प्रश्न विचारते. हो केसांना लावायचं नाही हो. मग ए चिंगे, तुझ्याकडे हेअर ऑइल आहे का? हो आहे ना ताई. अगं मग दे ना. जा काम कर जा. बरं आता सांगणारच का कशाला हवंय ते? अहो कळलं. वा, चला आता उशीर करू नका. सुजित भाई, काय झालंय? मला सतत इग्नोर करते ही. कोण इग्नोर करतंय? स्वानंदी सतत इग्नोर करते. तिला अंदाज आला असणार रे, मी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतोय, कारण मला माझ्या आयुष्यात ती असायला हवी आहे. सुजित, तिला जर तुझ्यापासून अंतर ठेवायचं असेल, तिला जर नसेल बोलायचं तुझ्याशी, तर तू तिच्या निर्णयाचा आदर केला पाहिजेस. अरे आदर माय फूट. कधी आदर ठेव, कधी अंतर ठेव. अरे मी कोण आहे? आणि माझ्यात इतका काय प्रॉब्लेम आहे तिला की मला एवढं इग्नोर करते, मला एवढी टाळते ती? सुजित, अरे तिला जरा वेळ दे.
कशासाठी वेळ हवाय तिला? उद्या जर का मला ती होच म्हणणार असेल ना, तर आत्ता वेळ घेऊन करणार काय ती? मला हो म्हणण्याला ऑप्शन नाहीये तिला. स्वानंदी माझी आहे आणि माझीच राहणार. माझ्यापासून कोणीच तिला दूर नाही करू शकत. तुझे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तर ऑफिसमध्ये देईन. एक क्षणही तिथे थांबायचं नाही आणि स्वानंदीला अजिबात त्रास द्यायचा नाही. लवकरात लवकर ऑफिसला पोहोच. ओके? सुजित, सुजित काय झालं? इतक्या अर्जंट का बोलावलंस मला? तू असं वागूस कसं शकतेस संचिता? काय करतेस तू? सुजित, सुजित काम डाऊन. काय केलंय मी आणि काय वागलीये मला कळेल अशा भाषेत सांगशील का प्लीज? ओके. काल तू मला हॉस्टेलच्या बाहेर भेटलीस. तू मला सांगितलंस तू फक्त स्वानंदीला भेटायला आलीस. ते खोटं आहे. तू हॉस्टेलमध्ये जाऊन राहतेस, स्वानंदीला त्रास देतेस. तिला इथून नोकरीवरून काढून टाकलं, त्याने मन भरलं नाही तुझं. हे असं का वागतेस तू? तू गप्प बसण्यानं माझा प्रश्न बदलणार नाहीये संचिता. तू असं का वागलीस? मी तुला एक साधा प्रश्न विचारलाय, त्याचं खरं उत्तर मला हवंय. मला सांगणार आहेस का तू असं का वागलीस? संचिता, संचिता, सांगते. खरं तर या प्रश्नाचं उत्तर द्यायला नकोच आहे मी, कारण हा असा प्रश्न विचारून तू पर्क केलंस सुजित मला. पण ठीक आहे, तू इन्सिस्ट करतोच आहेस म्हणून सांगते. सुजित, माझ्यावर सिच्युएशन आलीये म्हणून मी राहते हॉस्टेलमध्ये. कोणती सिच्युएशन? सुजित, तू तुझ्या लाईफ मध्ये इतका बिझी झालायस की माझ्या लाईफ मध्ये काय चाललंय याची कल्पनाच नाही अरे तुला. इतक्या सहज सगळं विसरलास तू. इतकं सोपं आहे खरे सगळं तुझ्यासाठी. नाही, तुझ्यासाठी असेलही सोपं, पण माझ्यासाठी नाहीये. आपण एकत्र घालवलेले दिवस, आपला बॉन्ड, त्या मेमरीज मी नाही विसरले आणि मी विसरणार सुद्धा नाही सुजित. तुला माहितीये ना, मला अमेरिकेत जॉब मिळत होता. अमेरिकेत सोडलाय. का सोडला? तुझ्यासाठी सोडला ना मी. तुझ्या कंपनीत नोकरी करते का? आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा, आपल्याला एकत्र काम करता यावं म्हणून ना. आणि या सगळ्याचं काय फळ मिळालं मला? असं असं पर्क करून टाकलंस ना तुम्हाला. मी हॉस्टेलमध्ये राहते हे कळल्यानंतर काळजी वाटायची सोडून तू तिथे का राहतेस असा जाब विचारलास तू. तुला एकदाही नाही वाटलं
संचिता कुठल्या तरी अडचणीत आहे म्हणून तिथे राहत असेल, नाही वाटलं एकदाही तुला? हा, सॉरी. काय अडचण आहे? मला घरातून हाकलून लावलंय सुजित, आणि कसलाही विचार न करता तू आरोप करत सुटलास माझ्यावर की मी कुणाला तरी त्रास द्यायला म्हणून मुद्दाम हॉस्टेलवर राहते. खरंच शेम ऑन यू सुजित, शेम ऑन यू. स्वानंदी, स्वानंदी तुम्ही रडू नका, आपण करू काहीतरी. मनी सर, किती महागातलं कापड आहे हे. आता दुसरं कापड कुठून आणू? आणि हे जे नुकसान झालंय त्याचं काय करू? हे प्रकरण जर त्या नमिता मॅडमला कळलं ना, त्या माझ्यावर भडकतील ते वेगळंच. वाटलं होतं ही ऑर्डर मिळाली तर आयुष्यातले प्रॉब्लेम सुटतील. हो, पण काय प्रॉब्लेम सुटतंय? देवी आहे माझी परीक्षा बघतीये. शांत व्हा. एक प्रश्न सुटला नाही की दुसरा प्रश्न उभा राहतो. स्वानंदी, असं रडून प्रॉब्लेम सुटणार आहे का? असं वाटतंय जगातले सगळे प्रॉब्लेम माझा पत्ता शोधत माझ्याकडेच यायला लागले. गावाकडे प्रॉब्लेम होते म्हणून ते सोडवण्यासाठी शहरात आले. शहरात अजून नवीन प्रॉब्लेम. माझाच मूर्खपणा मला नडला. मला कळायला पाहिजे होतं एवढं महागातलं कापड घेऊन काय गरज होती मला बाहेर येण्याची. स्वानंदी, आहो तुम्ही असं रडू नका. तुम्ही रडावं, स्वतःला त्रास करून घ्यावा इतकं महाग नाही हे कापड. स्वानंदी, मी करेन काहीतरी. प्लीज तुम्ही रडू नका. स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही आपण करू ना काहीतरी. स्वानंदी, चांगला मित्र आहेस ना तू तिचा. तू तिच्या मनातलं जाणून घेशील. मणी सर, काय झालं? स्वानंदी, तुम्ही आणि सुजित आज भेटणार होता का? नाही, म्हणजे आज आमची एक मीटिंग प्लॅन करायची होती. त्यावर तो असं म्हणाला की तुम्ही आज भेटणार होता म्हणून. हो, म्हणजे भेटणार होतो. म्हणजे ऑर्डरचं काम होतं, लेस वगैरे घ्यायची होती. आणि ते म्हणाले की ते चांगल्या सप्लायर्सला ओळखतात. तेच म्हणाले की आपण जाऊयात घ्यायला. अच्छा, मग कॅन्सल का केलं? नाही, म्हणजे तो जरा अस्वस्थ झालाय. हल्ली असतो अस्वस्थ, पण आज तुम्ही कॅन्सल केलं त्यामुळे जरा जास्तच झालाय. तुम्ही नकारही दिलाय. स्वानंदी, एक सांगू, म्हणजे राग मानणार नसाल तर सांगा की. म्हणजे तुम्ही त्याचं प्रेम नाकारलं हे तुमचा अधिकार आहेच तो, की कुणाचं प्रेम स्वीकारायचं कुणाचं नाही. पण त्याच्याशी असलेली मैत्री तोडू नका. त्याला नाही सहन होणार ते. सुजित बदललाय, चांगल्या अर्थी बदललाय. त्याच्यावर तुमचा खूप चांगला प्रभाव पडलाय. प्लीज त्याच्याशी त्याची मैत्री तोडू नका. हो, असं काही नाहीये मनी सर. म्हणजे मी फोन मुद्दाम नाही कट केला. म्हणजे मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते आणि बोलता बोलता फोन कट केला. म्हणजे माझा तसं काही उद्देश नव्हता फोन कट करायचा.
पण माझ्यावर परिस्थिती जशी आली म्हणून फोन कट केला. हो, मला वॉर्डन मॅडमने शिक्षा दिलेली आणि मला हॉस्टेलच्या बाहेर काढलं, म्हणून मी फोन कट केला. आणि हे सगळं त्यांना सांगितलं असतं तर त्यांना कसं वाटलं असतं, म्हणून. बाकी काही उद्देश नव्हता माझा. मला हॉस्टेल बाहेर काढलं म्हणून हे सगळं तुम्ही बाहेर? पण का, काय झालंय? ती लई मोठी स्टोरी आहे, सांगेन नंतर कधीतरी. हा, पण परमनंट नाही काढलं, आजच्या दिवसापुरतं काढलं. जे काही घडलं ते सांगायचं ना त्याला, ऍटलिस्ट मेसेज तरी करायचा. खरं सांगू का मनी सर, तुमच्याशी माझे प्रॉब्लेम शेअर करायला काही बी वाटत नाही. तुम्ही जी मला मदत करता त्या मदतीचं दडपण पण येत नाही. पण सुजित सरांचं तसं नाहीये. आता हेच बघा ना, हे जे काही घडलंय हे सगळं जर मी सुजित सरांना सांगितलं असतं तर ते लगेच सुरू झाले असते. थांब थांब मी येतो, नाही तू माझ्या घरी चल, नाही तर मी तुझ्यासाठी हॉटेल बुक करतो, वगैरे वगैरे. आणि त्याचीच मला भीती वाटते. त्याला काय म्हणतात, रोगापेक्षा इलाज भयंकर. ते ठीक आहे, पण आपल्या या रोगाचा इलाज रेडी आहे. टाकू पाण्यात? नेकीवर पुछपुछ. काय झालं? ते नाही, थांबा थांबा. भाई साहब देखिए 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 भाई साहब देखिए, ये लड़की क्या कर रही है. बस 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 बस. स्वानंदी, जिसने आज इंटरनेट पे बवाल मचा दिया है. काय कसं काय जमलं तुम्हाला हा एवढा बवाल करायला? अहो सुजित सर, बवाल म्हणजे बवालच झाला. माझी चूक झाली. मी हे दुकान घेऊन इथे बसायलाच नको होतं. पण तुम्हाला कसं कळलं? मला अगं पूर्ण शहराला कळलंय. व्हायरल झाली तू. व्हायरल म्हणजे? म्हणजे तुझं हे बाहेर मांडलेलं दुकान, तू जे काही काम करतेस ते, त्याचा व्हिडिओ कोणीतरी शूट केला, इंटरनेटवर टाकला. तो इंटरनेटवरचा व्हिडिओ व्हायरल झालाय, लोक शेअर करतायत. चला मी पण तुम्हाला मदत करतो. थोडा मी पण व्हायरल होतो ना. अरे पण तो स्वानंदी, अशीच हसत राहा. सुजित सर, अहो आता हसतोय पण खरंच मला टेन्शन आलंय. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला स्पष्ट सांग, तुला स्वानंदी आवडते का, हो किंवा नाही?
नाही. असा विचार जरी मनात येत असेल ना तर तो आत्ताच मारून टाक. कारण स्वानंदी माझी आहे आणि माझीच राहणार. मित्र म्हणून विश्वास ठेवलाय तुझ्यावर. विश्वासघात करू नकोस. सॉरी, जरा रागाच्या भरात जास्त बोलून गेलो. इट्स ओके. आणि नको काळजी करू, तुझ्या आणि स्वानंदीच्या मध्ये नाही येणार मी. थँक्स समजून घेतल्याबद्दल. सुजित म्हणी, कुठे होता तुम्ही? केव्हापासून वाट पाहते मी तुमची. सुजित, एव्हाना शिपमेंट निघायला हवं होतं. उद्या सकाळी 7ची डिलिव्हरी विसरलास का तू? ट्रॅफिक शिवाय स्टेट बॉर्डरवर जो वेळ लागतो हे सगळं पाहता वेळ ट्रक निघणं गरजेचं आहे रे. काय यार तुम्ही. सुजित, तुला माहिती आहे ना, डिलिव्हरी जर वेळेत पोहोचली नाही तर आपल्याला फाईन बसू शकतो. तुम्ही पण ना खरंच. पण ठीक आहे, मी एक काम करते, पटकन नवीन पेपर्स तयार करते. तुम्ही पटापट साईन करा म्हणजे मला पुढची हालचाल करता येईल. हा संचिता, संचिता. हो हो, आय नो. पण आधी डॉक्युमेंट्स मिळतात का ते तरी बघूया. म्हणी, तू तुझ्या केबिन मध्ये बघ, मी माझ्या केबिन मध्ये बघतो. सुजित ऐक ना. अरे मी अरविंद, तुझा रस्ता क्लिअर आहे आता. हे काम फक्त झालंच पाहिजे. स्वानंदीने मांडलेला संसार उद्ध्वस्त करायचा आहे मला. कळलंय तुला? ओके. ऐक काय कुणी बघणार नाही याची काळजी घे. आणि हे काम रात्री कर. तोपर्यंत या दोघांना मी इथेच थांबवते. जा जा. सुजित, मी माझ्या केबिन मधले सगळे ड्रॉवर्स चेक केले पण पेपर्स नाहीयेत. यार मी पण तेच करतोय. माझ्या केबिन मध्ये पण नाहीयेत पेपर्स. मग आता संचिताने जे नवीन डॉक्युमेंट्स बनवले त्यावर साईन करावी लागेल, कारण शिपमेंट वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, चल. म्हणे, एक मिनिट. संचिता, हे काय? एवढे महत्वाचे पेपर्स डस्टबिन मध्ये कसे होते? संचिता, खरं सांग. आम्ही तिथं स्वानंदीला मदत करायला गेलोय हे कळल्यावर हे असलं काहीतरी फालतू कारण काढून आम्हाला इथे बोलवून घेतलंयस ना?
सुजित अरे काही काय बोलतोस तू? मी असं का करेन? बरं आहेस ना? असं काही केलेलं नाहीये मी. मी जर का आता स्वानंदीला फोन केला आणि ती संकटात असली तर? ती जर आता संकटात असली तर हा योगायोग तुला जरा विचित्र नाही वाटणार? आम्ही बरोबर तिला मदत करायला तिथं गेल्यानंतर इथं काहीतरी प्रॉब्लेम होतो, आम्ही इथं आल्यानंतर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होतो, हे सगळं ठरवून केल्यावर का नाही वाटत आहे तुला? कोण आहे? अरविंद सर तुम्ही? अरविंद सर काय करताय? सोडा. घे, तुला काम करायचं होतं ना, काम कर, काम. अरविंद सर सोडा की. मी तुमच्या पुढे हात जोडते. करू नका अरविंद सर. माझ्या ऑर्डरचं कापड आहे. सोडा की अरविंद सर. कर ना, काम कर. काम करायचं. अरविंद सर मी हात जोडते. हिम्मत कशी केली? स्वानंदी मॅडम का? मॅडम माझ्या ऑर्डरची कापड. स्वानंदी मॅडम माझी ऑर्डर. शांत चल आतमध्ये. चल आतमध्ये चल. मला माहितीये मी तुला शिक्षा केली होती, पण मुलींच्या सेफ्टीपेक्षा शिक्षा मोठी नाहीये ना. माझ्या कुठल्याच मुलींवर अशी वेळ आलेली मला चालणार नाही. सावकाश. मॅडम सांभाळून जड आहे मशीन. ठेव थोडा वेळ इकडे. खरंच खूपच जड आहे ही मशीन. मी तुला हॉस्टेलमध्ये पाय ठेवू नको म्हणून सांगितलं होतं. तू तर चक्क बाहेर ठाण मांडून बसली होतीस. तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर कदाचित नाटकाला, सिनेमाला किंवा मैत्रिणीकडे गेली असती, टाइमपास करत बसली असती. तू तू खरोखर जगावेगळी आहेस का ग? तुला तुला खरंच कोणी मैत्रीण नाही? आहे ना मॅडम, मला एकच मैत्रीण आहे, जेसी. ती पण इथंच राहते ना, मग मी कुठे जाणार? आणि तिच्या व्यतिरिक्त माझं स्वानंदी, स्वानंदी काय होते तुला? स्वानंदी काय होतंय? मॅडम एक मिनिट. स्वानंदी बोल. तो विचारतोय काहीतरी. स्वानंदीला अडकवण्यासाठी तू हे केलं नाहीये ना? सॉरी, कामात आहात का तुम्ही? नंतर येतो मी.